नमस्कार मित्रांनो, मी सतीश खोत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मोक्का कायद्याबद्दल माहिती बघणार आहोत. मोक्का कायदा कधी आला? मोक्का कायदा येण्यामागं पार्श्वभूमी काय होती? मोक्का कायदा एवढा कडक कायदा का समजला जातो? आणि मोक्का कायद्यामध्ये जामीन मिळणं का कठीण होते? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण मोक्का ॲक्ट येण्यासाठी पार्श्वभूमी काय होती हे बघणार आहोत. तर 1950 ते 60च्या दरम्यान मुंबईमध्ये अंडरवर्ल्डला सुरुवात झाली. तमिळनाडूवरून आलेला हाजी मस्तान मिर्झा हा मुंबईच्या डॉकयार्डवरती काम करायचा आणि तिथून पुढे त्याचा संपर्क सोने तस्करी करणाऱ्या लोकांशी आला आणि तिथून तो याच क्षेत्रात मोठा बनत गेला. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानवरून आलेला करीमुल्ला हा सुद्धा त्याच्या एका एरियामध्ये अवैध जुगाराचे, मटक्याचे धंदे चालवायचा. आणि त्याचबरोबर तमिळनाडूवरून आलेला अजून एक माणूस म्हणजे वरदराजन मुदलियार हा सुद्धा त्याच्या एरियामध्ये अवैध दारूचे धंदे चालवायचा. तर ह्या सगळ्यांचे जे एरिया होते ते आपसामध्ये वाटले गेलेले होते. त्यामुळे यांच्यामध्ये कोणतेही टोळी युद्ध किंवा काही कोणत्या प्रकारची भांडणं नव्हती. पण पुढे दाऊद इब्राहिमचा मोठा भाऊ साबिर कासकर हा हाजी मस्तानच्या गँगमध्ये सामील झाला आणि तिथून तो सोने तस्करीचे काम करू लागला. तो थोडा मुत्सद्दी असल्यामुळं त्याला आपला एरिया वाढवायचा होता आणि त्यातूनच जी करीमलालाची गँग होती, पठाण गँग, यांच्यासोबत त्यांची चकमक होऊ लागली आणि यातूनच 1981ला दाऊद इब्राहिमचा मोठा भाऊ साबिर कासकर याची पठाण गँगने हत्या केली आणि यातून खऱ्या अर्थाने टोळी युद्धाला सुरुवात झाली. ज्या टोळ्या फक्त पैशासाठी वगैरे काम करत होत्या त्या आता एकमेकांना मारण्यासाठी काम करू लागल्या आणि यातूनच पुढे 1982मध्ये मन्या सुर्वे या गुंडाची पोलिसांनी गोळ्या घालून खात्मा केला. आज आपण जो एन्काउंटर शब्द ऐकतो तो सगळ्यात पहिला मन्या सुर्वेला मारल्यानंतर आला होता. तिथून पुढे छोट्या मोठ्या चकमकी होतच गेल्या. पण 1988मध्ये पठाण गँगचा म्होरक्या समद खानला मारून दाऊद इब्राहिम दुबईला पळून गेला. आता सगळ्यांना काय वाटतं की दाऊद इब्राहिम 1993चे बॉम्बस्फोट करून पळून गेलेला आहे, पण तो 1988मध्येच समद खानला मारून गेला होता. तो दुबईत निघून गेल्यानंतर त्याची जी मुंबईतील कामं होती ती तो आपल्या हस्तकांमार्फत फोनद्वारे करू लागला. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे 1980-90च्या दरम्यान काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना वेग आला होता. मग त्यांच्यावरती सुद्धा नियंत्रण बनवणं गरजेचं होतं आणि भारतातील पंजाबमध्ये खलिस्तानी मूव्हमेंट वाढत चालली होती. खलिस्तानी मूव्हमेंट म्हणजे काय? शीख धर्माच्या लोकांचा एक स्वतंत्र देश असावा अशी मागणी काही शीख लोकांनी केली होती आणि त्याच्यामध्ये जर्नल सिंग भिंद्रावाले हा मुख्य माणूस होता आणि त्यानं 1984 दरम्यान जे पंजाबमधील अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आहे त्याच्यावरती कब्जा केला होता. मग त्याला मारण्यासाठी इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार केले आणि त्याचाच परिणाम म्हणून 1985मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली. मग ह्या पद्धतीचं सगळं वातावरण अस्थिर झालेलं होतं आणि राष्ट्राची एकात्मता जी होती किंवा एकत्रीकरण होतं याच्यावरती एक शंका आलेली होती. मग ह्या सगळ्यांवरती कंट्रोल करण्यासाठी भारत सरकारने टाडा कायदा आणला. टाडा म्हणजे काय? टेररिस्ट अँड डिसरप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज ॲक्ट 1985ला आला. हा कायदा फक्त 2 वर्षासाठीच आणला होता. पण ह्या 2 वर्षामध्ये या दहशतवादी कारवाया म्हणा किंवा खलिस्तानी मूव्हमेंटच्या कारवाया म्हणा किंवा बाकीच्या ज्या राष्ट्राला घातक असणाऱ्या कारवाया होत्या त्याच्यावरती नियंत्रण मिळवलं गेलं नाही. त्यामुळं हा कायदा पुढे 1995 पर्यंत राहिला आणि ज्यावेळी 1993चे बॉम्बस्फोट झाले होते त्यावेळी संजय दत्तवर सुद्धा टाळा लागला होता, कारण त्याच्याकडे AK-47 यासारखे वेपन्स सापडले होते. टाडा कायदा हा एकदम कडक कायदा होता. याच्यामध्ये लवकरात लवकर जामीन मिळत नव्हता आणि पोलीस विना वॉरंट सुद्धा अरेस्ट करू शकत होते. त्यामुळं ना राजकीय द्वेषापोटी या कायद्याचा वापर खूप केला जाऊ लागला. जे आपले विरोधक होते त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि त्यांना संपवायचं, अशा पद्धतीने ह्या कायद्याचा वापर होऊ लागला. मग देशभरातून याचा खूप विरोध झाला. त्यामुळे 1995ला टाडा कायदा हा एक्सपायर करण्यात आला. 1995 पर्यंत महाराष्ट्रामध्ये गुन्हेगार टोळ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या होत्या. तस्करी करणं, जमीन बळकावणं, वेश्या व्यवसाय चालवणं, खोट्या नोटा छापणं, तसेच सुपारी घेऊन मर्डर करणं, ह्या पद्धतीचे गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढले होते. आणि या सगळ्यामध्ये या गुन्हेगारांवर कारवाई होत नव्हती असंही नव्हतं. या गुन्हेगारांवर कारवाई व्हायची, पण गुन्हेगार लगेच जामिनावर बाहेर यायचा. मग आल्यानंतर साक्षीदाराला धमकवायचं, साक्षीदार फोडायचा किंवा साक्षीदाराला मॅनेज करायचं, ह्या पद्धतीचे गुन्हे तो करत होता. त्यामुळे या गुन्हेगारी टोळ्या कधीच मोडत नव्हत्या आणि यांना अवैध धंद्यातून अमाप पैसा मिळत होता आणि त्या पैशाचा वापर त्या परत गुन्हेगारी टोळी वाढवण्यासाठी करत होत्या. या सगळ्या गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्या कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी
त्यावेळच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सरकारने 24 फेब्रुवारी 1999ला मोक्का म्हणजेच मकोका ॲक्ट आणला. आता आपण बघूया मोक्का ॲक्ट काय आहे आणि कोणावर लागू होतोय. मोक्का म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ द ऑर्गनाइज्ड क्राईम, म्हणजेच महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. तर एखादी टोळी संघटितपणे म्हणजेच ऑर्गनाइज्ड क्राईम करत असेल तर त्याच्यावरती मोक्का दाखल केला जातो. मग जी टोळी तस्करी करणे, खंडणी गोळा करणे, जमीन बळकावणे, अवैध वेश्याव्यवसाय चालवणे, खोट्या नोटा छापणे, अवैध वाळू उपसा करणे यासारखे जे संघटित गुन्हे करत असतात त्यांच्यावरती मोक्का हा लावला जातो. मोक्का लावण्यासाठी काही नियम आहेत ते समजून घेऊया. एखाद्या संघटित गुन्हेगारी टोळीवर मोक्का लावण्यासाठी त्या गुन्हेगारी टोळीवर मागील 10 वर्षात किमान 2 चार्जशीट फाईल झालेल्या असल्या पाहिजेत. तसेच ते गुन्हे एकत्रितपणे म्हणजेच टोळीने केले पाहिजेत आणि त्या गुन्ह्याचा उद्देश पैसा कमवणे, दहशत निर्माण करणे किंवा लोकांवरती दबाव टाकणे ह्या पद्धतीचा असला पाहिजे. मोक्का लावण्यासाठी ग्रामीण भागामध्ये पोलीस महानिरीक्षक आणि शहरी भागामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त यांची परवानगी घेणं गरजेचं असतं. मग पोलीस उपनिरीक्षक काय करतो, त्या सगळ्याचा अहवाल बनवून त्यांना सादर करतो आणि त्यानंतर त्याची मंजुरी घेऊन त्या गुन्हेगारी टोळीवरती मोक्का लावला जातो. याच्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोळीतील फक्त गुन्हेगारी करणाऱ्या लोकांवरतीच कारवाई होते असं नाही. तर जे लोक त्या सदस्यांना मदत करतात, मग लपून राहण्यासाठी असू दे किंवा त्यांचे पैसे हँडल करतात, ते पैसे व्याजाने लावतात, जे अप्रत्यक्षपणे सुद्धा त्यांना मदत करतात, त्यांच्यावरती सुद्धा मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते. तर आता आपण बघूया की मोक्का कायदा एवढा कडक कायदा काय आहे की ज्याला सगळ्या गुन्हेगारी टोळ्या घाबरतात. तर याच्यामध्ये 5 गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोलीस कस्टडी. नॉर्मली गुन्ह्यामध्ये पोलिसांना फक्त 15 दिवसाची कस्टडी मिळत असते, पण मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर त्याच पोलिसांना त्या गुन्हेगाराची 30 दिवसापर्यंतची पोलीस कस्टडी मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांसमोर दिलेला कबूल जबाब. इतर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना दिलेला कबूल जबाब हा कोर्टात ग्राह्य धरला जात नाही, पण मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो. तिसरी गोष्ट ही चार्जशीट दाखल करण्याबद्दलची आहे. इतर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी 60 ते 90 दिवसांचा कालावधी मिळतो, पण मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तोच कालावधी वाढून 120 दिवस म्हणजे 6 महिन्यापर्यंत जातो. म्हणजे 6 महिन्यामध्ये पोलीस चार्जशीट दाखल करू शकतात. चौथी गोष्ट म्हणजे अटकपूर्व जामीन. इतर गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळू शकतो, पण मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही. आणि 5वी गोष्ट म्हणजे रेग्युलर जामीन मिळणं सुद्धा खूप कठीण आहे. मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यानंतर विशेष मोक्का न्यायालयामध्ये हा खटला चालवला जातो आणि त्या न्यायालयाला तुम्ही ह्या गुन्ह्यामध्ये दोषी नाही आणि जामीन मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही दुसरा कोणता गुन्हा करणार नाही हे तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागतं आणि हे सिद्ध करणं खूप अवघड आहे. त्यामुळं वर्षानुवर्षे जे गुन्हेगार असतात ते जेलमध्येच राहतात आणि त्यांची जी टोळी असते ती मोडकळीस येते. हाच या कायद्यामागचा खरा उद्देश आहे, जेणेकरून ती टोळी संपुष्टात येईल आणि त्या टोळीची असणारी लोकांमधली दहशत आणि अवैध धंदे बंद होतील. मित्रांनो, आता आपण बघूया मोक्का कायद्यामध्ये शिक्षा काय मिळते. मोक्का कायद्यामध्ये कमीत कमी 3 वर्षाची आणि जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा मिळते आणि जर गुन्हा एकदम गंभीर असेल तर याच्यामध्ये फाशी सुद्धा होऊ शकते. तसेच त्या टोळीने केलेले जे गुन्हे आहेत त्यांना भारतीय दंड संहितामध्ये जी शिक्षा आहे तीच शिक्षा त्यांना मिळते आणि याच्यामध्ये टोळीला सपोर्ट करणारे किंवा त्यांच्या सदस्यांना लपवण्यास मदत करणारे किंवा त्यांचा पैसा हँडल करणारे या लोकांना सुद्धा 3 ते 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला जी मी माहिती दिली ती मिळवण्यासाठी मला ह्या 2 पुस्तकांची खूप मदत झाली. एक पहिलं पुस्तक म्हणजे डोंगरी ते दुबई आणि दुसरं म्हणजे दाऊद्स मेंटॉर. जर तुम्हालाही माझ्यासारखे क्रिमिनॉलॉजीमध्ये आवड असेल तर ही पुस्तकं तुम्ही वाचू शकताय. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.